भाऊ यंदाची भीम जयंतीला आहे ना जाळंदूर संगत निघाला पाहिजे. अरे भीम जयंती म्हणजे रक्त नुसतं सळसळला पाहिजे. मग त्याचं कारणही तसंच आहे. गावकुसा बाहेरचा हालापेष्टाचं जीवन जगताना किती त्रास भोगावा लागला असेल. या व्यवस्थेने हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवून अज्ञानाच्या अंधारात ठेवले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. साधा मंदिरातला प्रवेश सुद्धा या व्यवस्थेला मान्य नव्हता. शिवाशिवीच्या प्रक्रियेमुळे पोट असून हाताला काम नव्हतं. पोट भरावं कसं असा प्रश्न आवासून उभा होता. अहो, महिलांना तर जनावरांपेक्षाही वाईट दिवस होते. चूल आणि मूल एवढंच तत्व त्यांच्या बाबतीत अवलंबलं जात होतं. तर असं चालू राहिलं तर त्याच नरक यातना भोगावं लागतील. पुन्हा एकदा दारिद्र्य जीवन वाटेला येईल. आणि तेच कालचक्र भेदण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि या मनगटाचा काय उपयोग. म्हणून शिक्षणातून स्वप्न साकार करायचं कसं, आपले हक्क मिळवायचे कसं, हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या कृतीतून आपणाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. मग तुम्हीच सांगा, आपलं रक्त का नाही सळसळणार. युगायुगाचा काळोख आज संपला होता. मानवतेचा महानायक प्रज्ञा सूर्य जन्माला आला होता. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी.